गे चल बोल हाय गाइस, वेलकम टू द न्यू व्लॉग एंड सुरुवात कर. फिर से आ गए रे बाबा. ट्राय तर कर. से गुड मॉर्निंग. अरे गुड मॉर्निंग तर बोल. सकाळी सकाळी साईडवरती आलो. गौरवचा ऑलरेडी मला कॉल आला होता. टायर जागा टायरने इतका त्रास दिला ना, भयंकर त्रास. धर गौरव, हवाला पण टायर लागला नवीन. आता बघा ना कसलं भारी दिसतंय भाई. मस्त नवीन टायर. रेडी गाइज. हा ऋतुजाचा पहिला व्लॉग आहे. ऋतुजा शूट करते. बोल ना. ऋतुजा बोलते की मला व्लॉग शूट करायचा आहे, पण माझ्याकडे आयडिया नाही. गे चल बोल हाय गाइज, वेलकम टू द न्यू व्लॉग एंड सुरुवात कर. फिर से आ गए रे बाबा. ट्राय तर कर. ह्याचा पण मी एक व्लॉग बनवणार आहे. पहिला व्लॉग तुझा कसा आहे, कसा बनवतोय. गुड मॉर्निंग तर कर सगळ्यांना. अरे गुड मॉर्निंग तर कर. इकडे बघून बोल गुड मॉर्निंग. अरे इकडे बघ तरी. आईच्या गावात काय तिला काय समजतच नाही, पण ठीक आहे. पहिला व्लॉग आहे, सो थोडीशी ती अनकम्फर्टेबल फील होते, पण ती करणार आहे. व्लॉग शूट करणार आहे. तुम्हाला येणार आजचा व्लॉग बघायला भेटणार आहे. हा चल से गुड मॉर्निंग. अरे गुड मॉर्निंग तर बोल. गुड मॉर्निंग. हा गुड मॉर्निंग बोल पटकन. इकडे बघ. अरे इकडे बघ. इकडे बघ तरी एकदा बघ. कॅमेऱ्यात बघ. इकडे कॅमेऱ्यात बघ. अरे बघ तर. गावात तिच्या. चलो दोस्तो, थोड्या वेळाने करणार आहे ही शूट. आता बघा तोंड पण नाही दाखवते. आणि हा पण मग तुला आयफोन ना गाईज. ही बोलली होती की मला आयफोन घेऊन दे, मग मी ब्लॉगिंग स्टार्ट करेल. आणि आता ही अशी नाटकं करते. गुड मॉर्निंग तर कर. ब्लॉगची सुरुवात तर कर. हाय गाईज, वेलकम टू द न्यू व्लॉग. गाईज वेलकम टू द न्यू व्लॉग. आणि आजचा व्लॉग स्टार्ट झालाय. आजचा व्लॉग ऋतुजा शूट करणार आहे. से गुड मॉर्निंग. का मला तर बोलली तू व्लॉगिंग स्टार्ट करायची म्हणून. कधी आत्ता. किती खोटं बोलतात गाईज. हट जाऊ बाजू. चलो, हिचं काम नाही व्लॉगिंग करणं. सो सकाळचे 9 वाजलेत आणि 9 नाही 12 वाजले. सॉरी, अरे मला ती साईडवरची सवय लागली ना. सो आत्ता दुपारचे 12 वाजलेत. आणि सगळ्यात बेस्ट तुम्हाला एक गोष्ट दाखवायची. आउटफिट बघा. पिंक 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 पिंक. सो आत्ता आम्ही रेडी झालोय. आज जरा चेहऱ्यावरती पण थोडंसं हे केलंय, काम वगैरे केलंय जरा. सो आता मी एकदम चांगला लुक दिसतोय. सो आता आम्ही चाललोय नाश्ता करायला. नाश्ता करायला कुठे जाणार आहे आपण? तुलसी हॉटेल म्हणून. आमच्या इथे एक तुलसी हॉटेल म्हणून आहे. सो तिथे आम्ही नाश्ता करायला चाललोय. सो चला, भरपूर वेळ झालाय आम्हाला आमच्या सगळ्या गप्पांमध्ये आणि हे रेडी होण्यामध्ये चाललंय. इथं बघा काय चाललंय. सो याच्यामध्ये सगळा वेळ गेला आमचा. सो आता आम्ही जाणार आहे नाश्ता करायला. एक गप नाही माकडा का बस. हा चलो, हिला भूक लागली. सो हा व्लॉग मे बी हिच्या चॅनलवरती येईल. चला पहिलं नाश्ता करून घेऊ. चलो चलतंय. तू पण दिसते. अरे वा, मज्जा येते. चलो गाईज. गाईज ये देखो कितना बस्ट आहे. इथं आलोय आम्ही हॉटेलला, पण बाहेर एवढा क्राऊड आहे. आय डोंट नो आतमध्ये गेल्यावर जागा पण भेटते का नाही. लेट्स सी आतमध्ये गेल्यावर समजेल. हे गाईज गुड मॉर्निंग. आणि आज साईडवरती आहे. ह्या दुसरा दिवस. म्हणजे काल तर मी आणि ऋतुजा बाहेर गेलो होतो. आज सकाळी सकाळी साईडवरती आलो. गौरवचा ऑलरेडी मला कॉल आला होता. टायर जागा. ह्या टायरने इतका त्रास दिला ना, भयंकर त्रास आहे. दर गौरव, लॉक उघडता. ओपन कर मशीन. आणि खाली हातोडी ना. हातोडी कुठे ठेवली ती? हातोडी कच्चं काही जाणे. हातोडी पण हरवली वाटतं. सगळं उलटं पालटं होत चाललं. आता टायरची परत पंक्चर काढायची नाही. आता डायरेक्ट टायरच नेऊ टाकणार आहे. बाय द वे ऋतुजाने थोडंसं ट्राय केलं आहे बरं का व्लॉग शूट करायला. तिला काही एवढं खास जमलं नाही, तरीसुद्धा मी सांगितलं तिला ती करणार आहे ट्राय. त्याची आता पहिलं पण मला हे जरा टायर वगैरे पंक्चर काढून घेतो आम्ही. गाइस अभी हम लोग इसको लगाएंगे हातोडी. हातोडी 3 टायरावरती पण जेसीबी जाणार. आता गौरव मी घेऊ का मशीन खाली? अभी आता बघा, आता मी त्याला खाली घेतो म्हणजे बरोबर 3 टायरावरती जेसीबी राहील. बघ रे व्यवस्थित. ओके डन हो गया.
आता 3 टायरवरती JCB पंक्चरवाल्याच्या दुकानपर्यंत जाणार. त्या साईडचं पण टायर खोललं आणि ह्या साईडचं पण टायर खोलून टाकलं. लाईक आता तो वाला टायर पण त्यांना बोललो, म्हणजे ह्या साईडचा टायर चांगला होता पण त्यांना बोललो की ते वाला पण दोन्ही पण चेंज करून टाकू ना. आता बघा ना आतलं किती खतरनाक दिसते. त्याला तर ग्रीसिंग करायला पाहिजे. ग्रीसिंग करतो मी थोड्या वेळात. मला परत JCB घेऊन त्या साईडवरती जायला लागणार आहे कारण टायर आणायला खूप उशीर होणार आहे. तिकडचे लोक कॉल करतात आहे. मग आता टायर आम्ही परत आहे तेच फिट केलेत, म्हणजे लाईक पंक्चर काढलं आणि पंक्चर काढून परत त्या साईडवरती जायचं आहे कारण शेड येणार आहे दुपारी. मग दुपारपर्यंत मग बंद ठेवण्यापेक्षा ते बोलले की आहे त्या टायरवरती काम चालू, नंतर मग परत आपण दुपारी टायर चेंज करू. गाईज टायर लग गए. हवाला पण टायर लागला नवीन. आता बघा ना कसलं भारी दिसतोय भाई. मस्त नवीन नवीन टायर, खरी मजा आहे. इकडचं पण दाखवतो. ह्या साईडचं पण टायर नवीन झालं. अभी मजा आहे का ना व्हिडिओ. आता खरी मजा येणार आहे काम करायला. आता ते जुने टायर बघायचे का, जुने टायर पण दाखवतो. जुने टायर तेवढे खराब झालेत ना, ते हालत पूर्ण खराब झाली. हे सगळे खराबच झालेत ऑलमोस्ट, म्हणजे डेडच झाले. आता याच्यामध्ये काय राहिलं नाही. गाईज ब्लॉगर बेस्ट ब्लॉगर अवॉर्ड गोज टू इकडे सोंग्या. गाईज ही ट्राय करते बरं का ब्लॉगिंग, पण हिला जमत नाही. मी दुपारी पण तुम्हाला सांगितलं ना. आत्ता घरी आलो मी, मस्तपैकी चहा पिलोय बघ. चहा बी ते कप पण अजून इथेच चालली पळून. भाग मुलगा भाग. हिला काही जमत नाही. आता घरी आलोय आणि सगळं हे ऑफिसचं वगैरे सगळं कामाचं वगैरे हर्षदला डाटा वगैरे द्यायचा आहे. अजून बरीचशी कामं पेंडिंग आहेत जे की हिच्या नादामुळे सगळे राहून गेली. काही कपडे वगैरे पण सगळे अशी पडलेली. ऋतू शेठ ब्लॉगचा एंड करतो इकडे फक्त. थँक्स फॉर वॉचिंग म्हणे. हा फक्त इकडं तरी हे पहिलं 1 मिनटं मी तुम्हाला दाखवतो. फक्त बोल थँक्स फॉर वॉचिंग. लपून बसली ती. मज्जा येते थांबा. हा इकडे चल, फक्त बोल ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा ये ना. अरे इकडे तरी. हा शूट बंद केलं तर इकडे चल. इकडे ना. तिला बोललो मी आजच्या ब्लॉगचं एक तर सुरुवात तू कर, नाही तर एड तू कर. दोन्हीपैकी काहीतरी एक कर. ती दोन्हीपैकी एक पण करत नाही, लपून बसते. ये ना बोल. हॅलो गाईज, ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. एवढंच बोल. ये इकडे चल. सकाळी तिला काय तेवढंच मजा आली असेल तेवढंच तिने शूट केलं, नंतर काही शूट केलं नाही. येणार आहेस का तू? थँक्स फॉर वॉचिंग बोलायचं तुला. स्क्रिप्ट तुला 10 रुपये. चल माझ्याकडे समोर इथं तर उभी राहशील. 10 रुपये देतो तू. एक बघाकडून लपून बसली. 20 रुपये चल. मग 30, 40, 50, 60, 1000 रुपये देतो तर. अरे हिला एका ब्लॉगचे मी 1000 रुपये देतोय. फक्त काय बोलायचं माहिती आहे का ब्लॉगमध्ये? थँक्स फॉर वॉचिंग गाईज. आणि जर ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. एवढंच बोलायचं. भाग घ्या मिल्का. जाऊ दे चला. अरे मी तिची मस्करी करतोय. ब्लॉगचं तिचं नेचर नाही आहे तसं, म्हणजे असं ब्लॉग वगैरे शूट करायचं असं ती लगेचच्या लगेच असं कॅमेऱ्याचं. प्रत्येकजण कॅमेऱ्याला लाजतो पण मी नाही लाजत. 100 लोकांमध्ये पण मी शूट करू शकतो. म्हणजे पहिलं मला पण लाज वाटायची, नंतर मी लाज सोडून दिली. मी असं लाईक घोड्याला कसं साईडने असं लावलेलं असतं, मी त्या अँगलने हे काम करतो. मला बाकीचे काय बोलतात मला काही घेणं देत नाही. मला मेरे को खाली ब्लॉग शूट करना है, इतना मेरे दिमाग में रहता है. तर तुझ्या पण मे बी पुढच्या 1-2 ब्लॉग्समध्ये तिचा एखादा ब्लॉग्स असू शकतो. तर हा ब्लॉग कसा वाटला मला जरा कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कमेंट करायला विसरू नका. कमेंटमध्ये मला सांगा ऋतुजाची ॲक्टिंग नव्हती, हे जे काय होतं हे सगळं रिअल होतं. सो पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. बाय बाय. काळजी घ्या. जाऊ दे तिला नका त्रास देऊ. हा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला काय अरे बोललाय नाही बोलत. जाऊ दे चला. बाय बाय. टेक केअर.